मित्र हो, नमस्कार. आपण राजकारणाला जर ऑप्शनला टाकला असेल तर ते ऑप्शनला टाकू नका. नाहीतर राजकारणाच्या याच्यामध्ये तुम्ही कधी ऑप्शनला जाऊन पडचाल हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे राजकारण इतकंही लाईटली घेऊ नका की जे होतंय ते होऊन देऊ नका. काहीतरी बदल घडवा. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो घडल्याशिवाय आणि तो झाल्याशिवाय आपल्या सर्वांना काही तात्पर्य यातून मिळणार नाही. काही गोष्टी आपल्यापर्यंत साध्य होणार नाही. बेरोजगारी वाढतच जाईल, बाकी सगळ्या गोष्टी होतच जातील. सो मित्रांनो, लोकसभेच्या रणांगणामध्ये आपण एक नवा अध्याय पुढचा घेऊन आलेलो आहे, नवा विषय घेऊन आलोय. तो म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघाचा संपूर्णपणे गणित मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. जे काय मला माहिती आहे किंवा जे काय माझ्या वाचनात आले किंवा जे काय मी बुजुर्ग लोकांकडून ऐकलेले, जे अनेक वर्ष सातारचं राजकारण त्या ठिकाणी पूर्णपणे बघतात, जे काही त्याच्यामधले जुने जाणते पत्रकार असतील, या ज्या लोकांशी मी भेटलो, बोललो, त्यांनी मला जे सांगितलं, त्या सगळ्याचा कुठेतरी साचेबद्ध एक आधार घेऊन मी या विषयाला हात घालतोय. खरं तर मित्रांनो, हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. सातारचं राजकारण करणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे. जे सातारा मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखलं जातं, महाराजांचे थेट वंशज आहेत सातारमध्ये, उदयनराजे भोसले, आणि ह्या सगळ्या गोष्टी साताऱ्याला मिळालेले एक अद्भुत वैभव आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांचा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी आपल्याला हे सगळं संमोलन करून पुढे जाणं गरजेचं असतं. पण आता सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं एंट्री घेतलेली आहे. इथून पाठीमाग कसं असायचं, सातारचा गड हा एक हाती त्या ठिकाणी जिंकला जायचा, तो उदयन महाराजांच्या म्हणजे उदयन महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणचे उमेदवार असायचे आणि गेले 3 टर्मला ते बिनधास्त निवडून आले होते. मागच्या पोटनिवडणुकीत ते हरले, जिंकून आले ते 2019ला. पण पुढच्या या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी राजीनामा दिला, भाजपमध्ये प्रवेश केला, परत त्यांना आता राज्यसभेवरती खासदार केलेले. पण आत्ताची लढाई जी आहे ना, ती थोडी वेगळी मित्रांनो. कारण आता काय झाले, राष्ट्रवादीमध्येच फूट पडलेली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जरी सातारा जिल्हा असला, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा हे जरी पूर्णपणे जरी आपलं पडद्यावरती आपण पाहिलेलं असलं तरी आता सध्या राष्ट्रवादीमध्येच फूट पडलेली आहे. राष्ट्रवादीमध्ये वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर ज्या मतदारसंघातून मी येतो, त्या मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे सध्या अजित पवारांकडे आहेत. ते अजित पवारांकडे असल्या कारणानं सातारा जिल्ह्यामधले हा एक जो भाग होता, इथून बऱ्यापैकी मतदान हे राष्ट्रवादीला मिळायचं, ते आता मिळणार का, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. परंतु म्हणतात ना, एक गेलं की दुसरं तयार होत असतं किंवा दुसरं तयार झालेलंच असतं, परंतु ते जाण्याची वाट बघत असतं. असंच काहीतरी झालं आणि मकरंद पाटलांनी जशी एंट्री घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, तसं इकडून जे कोणी वंचित होते, जे कोणी मागं राहिले होते किंवा ज्यांच्यात टॅलेंट होतं किंवा ज्यांच्यात खूप पवारसाहेबांबद्दल प्रेम होतं, परंतु ते कधी पुढंच आलं नाही किंवा येऊन दिलं नाही, अशी लोक पुन्हा पुढं आली आणि सातारा जिल्ह्यातलं खंडाळा तालुका असेल किंवा वाई असेल किंवा महाबळेश्वर असेल, इथून पुन्हा एकदा एक वेगळी लढत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणाहून उदयन महाराजांना किती सपोर्ट होईल आणि किती साथ मिळेल हे थोडं सांगणं अवघड आहे. कारण मकरंद पाटील हे जरी राष्ट्रवादीचे आमदार असले, अजित पवारांसोबत असले, तरी त्यांचं शरद पवारांसोबतचं जे कनेक्ट आहे ते म्हणजे कोणाला समजणार नाही, याच्या पलीकडचं कनेक्ट आहे. आपण मागच्या 2 दिवसापूर्वी पाहिलं असेल, त्यांच्या पुतण्याचं जिथं पाचगणी या ठिकाणी त्यांचा विवाह सोहळा होता, त्यावेळेस सुद्धा शरद पवारांना त्यांनी एक अत्यंत म्हणजे म्हणतो ना आपण की काळजातल्या माणसाला जी दिलेली ट्रीटमेंट असते तशी त्यांनी पवार साहेबांना दिली. एकत्र त्यांनी प्रवास केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या की नक्की मकरंद पाटलांच्या मनात चाललंय काय. जे काय चाललं असेल, जे काय असेल ते त्यांना लक लाभो, त्याच्याशी आपल्याला जास्त पडायचं नाही. परंतु या भागातून बऱ्यापैकी मतदान इथून पाठीमागं जात होतं, परंतु त्याच्यात सुद्धा आता भागीदारी झाली. कारण भाजप तर ऑलरेडी आहेच इकडे आमच्याकडे, शिवसेना आहे पुरुषोत्तम जाधवांच्या रूपानं, ती शिंदेची शिवसेना जो ओरिजिनल शिवसेना ती सुद्धा इकडे आहे. आणि त्याचबरोबर कराड आणि पाटण या 2 भागातून येणारं मतदान ते यावेळेस सुद्धा थोडंसं दचकत येईल असं वाटतंय. त्याच्यामुळं शशिकांत शिंदेसाठी ही लढाई सोपी नाही, पण तितकी अवघड पण नाही. कारण या लढाईमधून शशिकांत शिंदे साहेबांचा जो काही विजय होईल किंवा जो काही त्यांच्या पदरात जे काही यश अपयश पडेल, ते त्यांचं त्या ठिकाणची राजकीय त्यांची वाटचाल आहे. ते काय प्रथमताच उभे राहिलेत खासदारकीला, ते काय याच्या आधी खासदारकीचे उमेदवार होते अशातला भाग नाही. त्यामुळे त्यांचा कनेक्ट हा कोरेगाव त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्यापुरता जास्तीत जास्त राहिलेला होता. पण आता त्यांनी बऱ्यापैकी सगळीकडे आपलं झेप घेतलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी एक
वळण तयार झालेलं आहे की राष्ट्रवादीला पुन्हा एकदा चांगली संधी त्या ठिकाणी आहे. परंतु राष्ट्रवादीमधून झालेली फूट, शरद पवारांना पक्षातून बाजूला करणं आणि शरद पवारांच्या गटाला एक वेगळं चिन्ह नाव देणं, हे परसेप्शन मला वाटतं सर्वसामान्य जनतेपर्यंत जर पोहोचलं असेल तर सर्वसामान्य जनता काहीतरी विचार करेल. आता सातारामध्ये कमळ हे कधी जिंकलेलं नव्हतं, आज तागायचा इतिहास नाही कमळ जिंकलेला. यावेळेस जर उदयन महाराजांचा विजय झाला तर ते प्रथमतः कमळ जिंकल्याचा आणि भाजप जिंकल्याचा एक अभिमान, स्वाभिमान साताऱ्याला मिळेल. पण त्यात पण खोट अशी आहे की जी लोक आता महायुतीसोबत आहेत ती नक्की शरीराने जरी महायुतीसोबत असली तरी ती मनाने आहेत का, हा पण एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. आणि याच्यातून सातारा जिल्ह्याचं राजकारण एक ढवळून निघणार आहे. कारण उदयन महाराजांचा पूर्ण सपोर्ट त्या ठिकाणी असणार आहे. उदयन महाराजांची आतापर्यंतची त्यांची क्रेज आहे जी अत्यंत सातारा जिल्ह्यातलं सर्वसामान्य असेल ते म्हणजे मोठे मध्यमवर्गीय असतील किंवा मोठे उद्योगपती असतील किंवा जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत त्यांचा चांगला कनेक्ट आहे. त्याचप्रमाणे शशिकांत शिंदेचं सुद्धा आपण जर विचार केला तर शशिकांत शिंदे सुद्धा एक सर्वसामान्य लोकांपर्यंत सतत पोहोचणारा माणूस असतो. माथाडी कामगारांचा एक आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक मुंबईमधील असेल किंवा सातारामधला बरेचशी लोक ही मुंबई या साईडला आहेत, वाशी असेल, पनवेल असेल किंवा एकूणच त्या साईडला जास्तीत जास्त लोक आहेत ज्यांचा सतत शशिकांत शिंदे साहेबांशी कनेक्ट असतो. त्याच्यामुळे त्यांना तिथून चांगली मदत